नमस्कार, आर्ट न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उमरी मोंढा मैदान येथे 16 नांदेड लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न। या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत आशाताई भिसे राष्ट्रवादी काँग्रेस व तसेच रेखाताई बाळासाहेब गोळेगावकर आणि डॉक्टर रेखाताई चव्हाण काँग्रेस महाविकास आघाडी। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपण पाहतात आर्ट न्यूज 24 HD। मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर्ट न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। ज्यांनी काँग्रेस पक्ष कोलमतो काय असं जेव्हा परिस्थिती थोडीशी 1-1.5 महिन्यापूर्वी आली, त्यांनी काँग्रेसचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतला असे आमचे वसंतरावजी चव्हाण साहेबांनी आदरणीय व्यासपीठावरून सर्व विचारवंत पत्रकार आणि सर्व उमरी तालुक्यात आलेले माझे माता बंधू आणि भगिनींनो, विचारवंतांना पत्रकार बांधवांना विनंती करते की एकाधिकारशाहीकडे आपला देश कुठेतरी चालला आहे का याचा विचारवंतांना सुद्धा करायचा आहे। विचारवंत सुद्धा परिवर्तन करतात आणि आमचा देश एकाधिकारशाहीकडे चालला आहे, आम्ही गुलामगिरीकडे पुन्हा चाललो आहोत का? कारण एक आणि एकच देशात नाव येत आहे। मंत्रिमंडळ सुद्धा कोणी दिसत नाहीये आम्हाला। दिल्लीमध्ये फक्त अमित शहा, महाराष्ट्रात फडणवीस, या पलीकडे आम्हाला कोणी दिसत नाहीये कुणाला, कारण तिथं बोलण्याची ताकद कुणाची नाहीये। म्हणून आम्ही निवडून दिलेला आमचा खासदार तिथे जाऊन काहीतरी काम करेल असं मागच्या 5 वर्षात आम्हाला कुठेही दिसलं नाही। जे मागच्या वेळेस आमच्या इथून आमच्या मतदान या उमरीतनं घेऊन गेला, ते जे खासदार इथून गेले त्यांनी आमच्यासाठी कुठलंही काम केलं नाही। लोकसभेमध्ये आम्हाला ते कधीही आम्हाला त्या लाईनीत कुठलाही पहिला तर नाहीच नाही, शेवटच्या बेंचवरही जेव्हा जेव्हा टीव्ही बघितला, जेव्हा जेव्हा संसदेचं कारभार बघितलं, तेव्हा आमच्या खासदार आम्हाला त्याच्यात दिसले नाही। म्हणून आमचं कुठेतरी काम त्या दिल्लीत करणारा असा माणूस आम्हाला पाठवायचा आहे। म्हणून आम्हाला वसंतराव चव्हाण साहेबांसारखा माणूस आम्हाला दिल्लीत पाठवायचा आहे। या भाजप सरकारने किती भूलथापा दिल्या, 1-2 शब्दात सांगून फक्त जीएसटी आणि कर आमच्यावर एवढा लादला की आमचे खिसे अगदी चोरी आमच्या खिशातनं झाली, आमच्या केसाने गळा कापला गेला। म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण लुबाडले गेलो आहोत गेल्या 10 वर्षामध्ये। आमचे खताच्या याच्यात आमचे जे पैसे गेले, सगळ्यात पहिले आपल्याकडे जे कोणी भाजपाचं मतदान मागायला येईल त्यांना म्हणा आमचे खताचे उरलेले पैसे द्या, कारण 6,000 हे आपलेच आहेत, हे आपले स्वतःच्या खिशातले होते। कारण खत काँग्रेसच्या काळात 500ला होतं, यांनी 1200ला केलं, आता 1800ला आहे। जाता जाता इथे उमरीच्या आडतीत बघून जा, तर त्यामुळे त्यांच्याकडे उरलेले पैसे आपले आहेत म्हणून 6,000 देतात। या भूलथापांवर बळी पडू नका। माझ्या महिला भगिनींना सांगायचंय की गॅस काँग्रेसच्या काळात 500ला होता, आता 1200ला देत आहेत, म्हणून भूलथापांना बळी पडू नका। बाकी सर्व विचारवंत इथं आहेत, वेळ खूप कमी आहे, तुमच्या सर्वांशी इथं खूप करण्यासारखं आहे। येत्या 2-3 दिवसात आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा जवळपास प्रयत्न करतोय। आता याआधी सुद्धा प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, आमचे विचार तुमच्यापर्यंत मांडले आहेत। पण फक्त एकाधिकारशाही आणि आम्हाला कुठेतरी लोकशाही टिकवायची असेल तर यावेळेस काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे घटक पक्षांना कुठेतरी आम्हाला दिल्लीत न्यावं लागणार आहे आणि दिल्लीचा पंतप्रधान हा आपल्याला काँग्रेसच्या विचारधारेचा असावा। म्हणून लोकशाही तेव्हाच टिकेल, कारण लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस ही चळवळ आहे, पक्ष नसून। तर या पक्षाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं। वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीशी आपल्या सर्वांना खंबीरपणे उभं राहायचं आहे, कारण जनतेतला माणूस या सगळीकडे जेव्हा आपल्या विरोधी पक्षाकडे सर्व नेते
सगळे गेले असताना फक्त जनतेच्या भरोशावर वसंतरावजी चव्हाण साहेब आपल्यासाठी इथे त्यांनी विरोध पत्करून उमेदवारी घेतली. अशा वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी आपल्या सर्वांना खंबीरपणे उभे राहायचे आहे. त्यासाठी येत्या 26 तारखेला पंजा निशाणीवर बटन दाबून भरघोस मताने आपण वसंतराव चव्हाणांचे हात बळकट करावे ही विनंती करून इथेच थांबते. शरदचंद्र पवार यांचा मी कार्यकर्ता आहे. तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातली आहे, लातूर जिल्ह्यातून आलेली आहे मी. आणि लातूर पर्यंत तुमच्या नांदेडची खबर रोज येत आमच्याकडे येते की नांदेडचं वारं फुटलंय. नांदेडची निवडणूक ही मतदारांनी हातात घेतलेली आहे. कोण गेले काय गेले त्याची चर्चा मी करणार नाही, कारण जाणाऱ्यांनी पक्षाशी गद्दारी केली नाही, जाणाऱ्याने तुमच्याशी गद्दारी केलेली आहे, सर्वसामान्य लोकांशी गद्दारी केलेली आहे. आणि मी आणि मित्रांनो फक्त एकच तुम्हाला मी सांगायला आलेली आहे, कारण वेळ झालेला आहे, मी फार वेळ घेणार नाही. 26 तारखेला तुमचं मतदान आहे आणि त्या मतदानाला जाताना तुमच्यापैकी अनेक जण शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी तुमच्या घरामध्ये असलेले जे सोयाबीनचा कट्टा आहे ज्याचा भाव वाढत नाहीये, 4,000 4,500च्या पुढे सोयाबीन गेलेलं नाही, त्या सोयाबीन कडे बघायचं आणि मग मतदानाला जायचं. इथे आमचे एक कृषी सेवा केंद्र मला दिसायला लागलेलं आहे आणि या दुकानदारांनी या पेरणीचं सगळं खत विकत आणलेलं असेल, पण आज ते खत त्या फोटोमुळं विकता येत नाहीये. आज आमच्या इथे भाजीवाले असतील, किराणा दुकानदार असतील, त्या जीएसटीचा हिशोब, आणि तुम्ही सुद्धा मतदारांनो बिस्किटचा पुडा तुम्ही आपल्या लेकरांना आणता, त्या बिस्किटच्या पुड्यावर सुद्धा जीएसटी तुम्ही भरताय. 5 रुपयाचा पुडा आणला तर 90 पैसे जीएसटी तुम्ही भरताय. त्या लेकराच्या बिस्किटाकडे बघायचं आणि मग मतदानाला जायचं. आज आमच्या माता भगिनी आहेत, आज मुस्लिम समाजाच्या भगिनी मला खूप मोठ्या प्रमाणावरती इथे दिसत आहेत. ज्या समाजाचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्या समाजाची जनगणना, तो मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, ह्या सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे. आमच्या लेकरांनाही शिक्षण मिळालं पाहिजे, शिकलेल्या लेकराच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अशी घराघरातून अनेक शिकलेली बेरोजगार लेकरं आहेत, त्या लेकरांकडे बघायचं आणि मग मतदानाला जायचं. खोटी आश्वासनं जी दिलेली आहेत ती आठवायची. 400 रुपयाचं सिलेंडर 1200ला गेलेलं आहे, त्या स्वयंपाकघरातल्या सिलेंडरला बघायचं आणि भगिनीनं नंतर मतदानाला जायचं. आज जी आश्वासनं दिली होती 2 एवढे रोजगार उपलब्ध करू, ही सगळी लेकरं घरात आहेत. नुसती लेकरं घरात नाहीत मावल्यांनो, हाताला काम नाही म्हणून आमच्या लेकरांची लग्न होत नाहीयेत. लातूरकडे परिस्थिती आहे, तुमच्या नांदेडकडे काय आहे मला सांगा. आणि असं जर असेल तर हे दुर्दैव कोणामुळे आलंय हा विचार करा आणि मग मतदानाला जा. खूप सगळे प्रश्न आहेत. आज गायकवाडीपासून जी सुरुवात झाली ती रेखाताईंपर्यंत झाली आणि प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये जे आहे हे तुमच्या माझ्या रोजच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सगळ्याची चर्चा आपण या इथं निमित्ताने करतोय. त्या प्रश्नांची मी परत रिपिटेशन करणार नाही. गोरठेकरांनी सांगितलं गेले ते जाऊ द्या, ते आपले नव्हतेच कधी असं समजायचं. कारण एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा जर परत पुन्हा खोके बोके हे जर चर्चा होत असेल तर त्यांचा विचार करू नका. सर्वसामान्य लोक, आदरणीय पवार साहेबांचं राजकारण सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठीचं राजकारण आहे. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचं सुद्धा राजकारण जे आहे ते तुमच्या माझ्यासाठीचं राजकारण आहे. आणि काँग्रेसचं सुद्धा जे राजकारण आहे जे अगदी इंदिरा गांधी स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून आतापर्यंत आलेलं राजकारण, मनमोहन सिंगाच्या काळामधलं जे आकडे जर बघितले, थोडीशी बँकेत काम केलेलं आहे म्हणून मी आकडे तुमच्या समोर सांगू इच्छिते. 50 लाख कोटीचं असलेलं कर्ज 250 लाख कोटी पर्यंत गेलेलं आहे. जन्माला आलेलं लेकरू सुद्धा डोक्यावर 1.5 लाखाचं कर्ज घेऊन जन्माला येतंय. हे सगळ्याचा विचार करायचा आणि मग मतदानाला निघायचं. मतदानाचं 1 नंबरचं जे बटन आहे ते पंजाचं बटन आहे. आणि आता महाविकास आघाडी या हातामध्ये धगधगती मशाल घेऊन विजयाची तुतारी घेऊन निघालेली महाविकास आघाडी आहे. आणि ही आघाडी संपूर्ण इथेच
नांदेडमध्ये नाही तर लातूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. ही आघाडी विजयाच्या दर्शनाला घोडदौड करणारी आघाडी आहे आणि हीच परंपरा विशेषतः काल आदरणीय पटोले साहेबांनी सांगितलं की नायगाव विधानसभा मतदारसंघातून जी लीड आहे ती तुमच्या हातात आहे आणि ही सुरुवात या मतदारसंघातून होणं आवश्यक आहे आणि ती तशीच पुढे सरकत ठेवण्याचं काम बाकीचे मतदारसंघ करतील. तर नायगाव विधानसभेमधून आदरणीय चव्हाण साहेबांना लीड देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. प्रत्येकानं जसं आता माझी महापौर साहेब सांगून गेले की शुक्रवारची नमाज ती नंतर अदा करा, आधी बटन दाबा. तुम्हाला देखील सगळ्यांना मला तीच विनंती करायची आहे, कारण या लोकांचा जुमला जो आहे हा सगळा लक्षात ठेवावा लागणार आहे. अरबी समुद्रामध्ये होणारं शिवाजी महाराजांचं स्मारक का झालं नाही, त्याचा खर्च कुठे गेलेला आहे, त्याचे हिशोब विचाराची वेळ आता इथं आलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं आठवा आणि मतदानाला जा. 1 नंबरचं बटन दाबा. प्रचंड संख्येनं आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय चव्हाण साहेबांना निवडून द्या. एवढंच या प्रसंगी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. त्या सर्व महामानवांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होते. नांदेड लोकसभेचे उमेदवार माननीय वसंतदादा चव्हाण यांच्या प्रचाराच्या या सभेमध्ये सर्व सन्माननीय विचारमंचावरून उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बंधू, सर्व सन्माननीय माझ्या माता भगिनी, जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. सगळ्यांना आतापर्यंत सांगितलं की नेमकं 2014 पासून ते या 2024 पर्यंत आपण काय काय कष्ट उपसले. माझ्या भगिनींना मला विचारायचं आहे की आपल्याला 2014 मध्ये एक नारा दिला होता, अच्छे दिन आने वाले है, दिला होता का नाही? अच्छे दिन आले का? सांगा, बोला. आले? बहुत हुई महंगाई की मार, म्हटलं होती की नाही? महागाई कमी झाली का? झाली नाही. नोकऱ्या मिळाल्या नाही, शेतकरी सुखी नाही, महिला सुरक्षित नाही, महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला यावेळेस निवडून कुणाला द्यायचंय? कुणाला द्यायचंय? पंजा. हात वर करा. सगळ्यांना आपल्याला माननीय वसंतदादा चव्हाण यांना निवडून द्यायचं आहे. नांदेडची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. नांदेडवर काय संकट आलं होतं, ज्यांना आपण सर्व म्हणत होतो नांदेडचे, ते निघून गेले. पण आमचे दादा पर्वतासारखे ठाम त्या ठिकाणी राहिले आणि इतिहास हा लढणाऱ्याचा असतो, पळणाऱ्याचा कधीच नसतो. पंजाला का मतदान करायचं? बरोबर आहे तुमच्या मनात की यांनी त्रास दिला म्हणून करायचं. आणि दुसरी गोष्ट, इंडिया आघाडी, आपण उमेदवार आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. देश पातळीवर इंदिरा आघाडी आहे, इंडिया आघाडी आहे आणि या इंडिया आघाडीने आपल्यासाठी, महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेसाठी काही योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्या योजना म्हणजे काँग्रेसचं इंडिया आघाडीचं गॅरंटी पत्र आहे की ज्यामध्ये हे बघा, हे गॅरंटी पत्र आहे. या पत्रामध्ये देशभरामध्ये आज 30 लाख नोकऱ्या खाली आहेत. किती? 30 लाख. एकही नोकरी भरली जात नाही. जातीय का? बघा, तुमच्या लेकरांना नोकऱ्या नाही, तुमच्या भावाला नोकऱ्या नाही, कुणाला नोकऱ्या नाहीये. ज्या भरल्या जातात त्या कॉन्ट्रॅक्टवर असतात, 11 महिन्याचा जॉब. बरोबर आहे की नाही? आपल्याला फक्त नोकऱ्या पाहिजे का नाही? काँग्रेस सत्तेवर आल्या आल्या इंडिया आघाडी 30 लाख नोकऱ्या या ठिकाणी भरणार आहे. आणि माझ्या माता भगिनींचा विचार करून एक योजना आणलेली आहे, महालक्ष्मी योजना. कान देऊन ऐका. महालक्ष्मी योजना, ज्या योजनेमध्ये गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षातून 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहे. आणि ते एकदाच येणार नाही, दरवर्षी 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येतील. म्हणजे महिन्याला किती? 8,500 रुपये. जेणेकरून त्या महिलेने आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, आपल्या लेकरांचं शिक्षण करावं
आणि छोट्या मोठ्या एखाद्या महिन्याच्या छोटा व्यवसाय सुरू करावा, एखादी शिलाई मशीन घेऊन आपला उदरनिर्वाहाला हातभार लावावा, एवढा मोठा विचार या ठिकाणी काँग्रेस इंडिया आघाडीने केलेला आहे. दुसरी योजना आहे ज्या आशा वर्कर आहेत, याच्यामध्ये असतील काही आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आहे, मध्यान्ह भोजन देणाऱ्या महिला आहेत आमच्या, त्या महिलांना जो आज पगार मिळतो ना तो पगार डबल होणार आहे, डबल. तिसरी योजना आहे अधिकार मैत्री योजना. मी महिलांच्या योजना सांगायला तुम्हाला. अधिकार मैत्री योजना. माझ्या महिलेला खूप सारे उद्योग करावेसे वाटतात की नाही, पण असं होतं की काय माहितीच नसते आणि माहिती कोण देत नाही, अधिकारी जवळ उभा टाकू देत नाही. मग अशा महिलांसाठी तालुक्याच्या स्तरावर एक वकील महिलांची नेमणूक अधिकार मैत्री म्हणून करण्यात येणार आहे. जी महिला तुम्हाला शासनाच्या योजना असतील, तुम्हाला जे काही अडीअडचणी असतील काही सुरू करण्यासाठी, त्याची ती माहिती तुम्हाला देणार आहे. चौथी योजना आहे हॉस्टेल योजना. ज्या महिला माझ्या नोकरी करतात पण असा हक्काचं घर त्या घेऊ शकत नाहीत, त्यांना सुरक्षित आसरा असावा म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सावित्रीबाई फुले हॉस्टेल योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आणि पाचवी योजना आहे, महत्वाची योजना आहे. आपण महिला समाजाचे किती टक्के आहोत आपण? 50% आहोत का नाही? 50% हक्क मिळतो का आपल्याला? नाही मिळत. पण त्यांनी इंडिया आघाडीने काँग्रेसने हा विचार केलाय आणि तुम्हाला नोकरीमध्ये 50% या ठिकाणी रिझर्वेशन येणार आहे सरकार स्थापन झाल्या. ह्या महिलांच्या योजना आहे. शेतकऱ्यांचं MSP मिळणार आहे. जे काही खर्च होईल त्याच्या प्लस 50%, म्हणजे सोयाबीनला 3000 खर्च आला तर 6000 तुम्हाला भाव मिळणार आहे. फिक्स भाव. आल्या तुमचं जे काही कर्ज असेल 100% माफ होणार आहे. आणि युवकांना जो काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्या अकाउंटला 1 लाख रुपये एका वर्षासाठी टाकणार आहे, जेणेकरून त्यांनी पुढे आपण ट्रेन होऊन पुढचं व्यवसाय सुरू करावा, आपल्या नोकरीत जावं. बोलण्यासारखं खूप काही आहे. आणि जाता जाता एकच आव्हान करेल तुम्हाला माझं भाषण संपवताना. 1 नंबरचं बटन आहे, पंजाबी निशाणी आहे, बटन दाबायचं आहे 1 नंबरचं.